आणि अभ्यासक डॉक्टर संजय लाखे पाटील आपल्याबरोबर आहेत। लाखे सर, ज्या पद्धतीने जी.आरची चर्चा झाली, 2 दिवस मंथन झालं, आता थेट मुख्यमंत्र्यांनी सांगितले की तो सरसकट जी.आर नाही। आता जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र सरसकट कुणबीमध्ये आला। ओबीसी समाजाचे आंदोलन थांबले पाहिजे, ओबीसी समाज अंगावर आला नाही पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री जे सांगतायत आणि ते जे सांगतायत की ज्यांचं रक्ताचं नातं आहे आणि ज्यांची कुणबी अशी नोंद आहे आणि तीही 1967 पूर्वी, त्याच लोकांना हे प्रमाणपत्र मिळेल। म्हणजे ढोबळमानानं आणि कायदेशीर दृष्ट्या जर आपल्याला यामध्ये बोलायचंय तर जो कुणबी आहे, ज्याचं कुणबी तो सिद्ध झालेला आहे, त्यालाच कुणबी म्हणून या ठिकाणी प्रमाणपत्र मिळेल। एकाही मराठ्यांना यामध्ये प्रमाणपत्र मिळू शकत नाही। मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे मराठ्याची फसवणूक करत आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की मराठ्यांना यामधून आरक्षण मिळेल, हे सरासर चूक आहे, खोटं आहे। मराठा समाजाच्या एकाही माणसाला यामधून आरक्षण मिळणार नाही। या कागदाचा काही एक उपयोग होणार नाही का? म्हणजे मला असं म्हणायचं की मनोज जरांगेंची जी मागणी आहे त्या दृष्टीने पुढे चालण्यासाठी ही सुरुवात पण असू शकणार नाही। माझा तर जाहीर आरोप आहे की मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचं नेतृत्वच करत नाहीत, कुणबी समाजाचं नेतृत्व करतायत। आणि कुणब्यांना कसं सोयीस्कर होईल, हैदराबाद संस्थांमधील कुणब्यांना कशा पद्धतीने यातून आरक्षण मिळेल, एवढाच त्यांचा अजेंडा आहे। आणि त्याची एकही मागणी वैध, कायदेशीर, घटनात्मक मराठा समाजाला आरक्षण मिळावं या पद्धतीचे नाही। माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी असं मला दाखवून द्यावं की ही मागणी त्यांची मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आहे। कारण त्यांना कायदा, शासन आदेश, पुरावाचा शासन आदेश यातला फरकच मनोज जरांगे पाटलांना कळत नाही। मग सरकार आणि मनोज जरांगे पाटील दोघांनी फसवले समाजात? निश्चित त्याचं कारण असं आहे की मनोज जरांगे पाटील सरकारबरोबर आधीच त्या ठिकाणी ड्राफ्ट फायनल करतात आणि नंतर त्या ठिकाणी आरक्षण अभ्यासकाला बोलवतात, वकिलाला बोलवतात आणि चर्चा करण्याचं नाटक करतात आणि समाजामध्ये फसवण्याचं काम करतात। ह्या दोन्ही सगळे सोयऱ्याचा शासन आदेश असेल किंवा कालचा शासन आदेश असेल, ह्या दोन्ही शासन आदेशामुळे मनोज जरांगे पाटलांनी जे काही शासनाने फसवणूक केली यामध्ये त्यांचाही तेवढाच वाटा आहे। म्हणून यात मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे। तर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदा सद्य परिस्थितीच्या सामाजिक समतेवर जाहीर भाषणातून नाराजी व्यक्त केली आहे।